मी आशिष गोस्वामी सचिव म्हणून या संस्थेचं काम करतो. पीपल फॉर ॲनिमल्स म्हणून आमची संस्था आहे. त्यांच्या पीपल फॉर ॲनिमल्सद्वारे संचालित हे करुणाश्रम म्हणून आमचं प्राण्यांचा अनाथाश्रम आहे. हा जो एरिया आहे हा पूर्णपणे 10 एकरचा एक परिसर आहे. याच्यात 2 भागांमध्ये आम्ही विभाजन केलेलं आहे. वन्यप्राणींचं एक सेक्शन वेगळं आहे आणि रस्त्यावरील सापडलेले इतर मोकाट प्राणी जे आहे किंवा आपत्कालीन परिस्थितीत सापडलेले जे प्राणी आहे त्यांचं व्यवस्थापन आम्ही या ठिकाणी करतो. तर या परिस्थितीत आमच्याकडे 2 बिबट आहे, एक नर आहे, एक मादी आहे, 3 अस्वली आहे ज्या सुद्धा आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या होत्या आमच्याकडे. त्यांचे उपचार सुरू झालेले आहे, ते उपचार इथे सुरू आहेत. या व्यतिरिक्त चौशिंगा आहे, चितळ आहे, अजगर आहे, असे वेगवेगळे प्राणी जे आपत्कालीन परिस्थितीत सापडतात ते इथे वन्यप्राणी येतात. ज्या कत्तलखान्यात जाणाऱ्या गायी आहे किंवा वयोवृद्ध गायी आहे, ज्या लोकांना त्या गायी इतर ठिकाणी विकायच्या नाही आहे, अशा गायींची सुद्धा काळजी घेणं त्यांच्यासाठी कधी कधी कठीण होतं, अवघड होऊन जातं. त्या गायींचा सुद्धा पालन पोषण आम्ही या ठिकाणी करतो. हा एकंदरीत करुणाश्रमचा प्रवास आहे.